नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एक्सेलन्स ॲग्री अकॅडमी मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण जून महिन्याचा असलेला जो काही कव्हर होता विदिन द स्पियर ऑफ द करंट अफेअर्स वी हॅव बीन कंप्लीटेड सक्सेसफुली। आता आपल्याला बघायचं आहे जुलै महिना। जुलै महिन्यामध्ये जास्त काही त्या प्रकारचे असलेल्या काही इव्हेंट्स झालेले नाहीये, पण तरीही आपण ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असेल त्या महत्त्वाच्या गोष्टी नक्की आपण डिस्कस करणार आहे। ठीक आहे, मग सुरुवात करूया पहिल्या करंट अफेअर्स पासून। ते म्हणजे काय, एसडीजीच्या प्रगतीचा मागावा घेणारे भोपाळ हे पहिले भारतीय काय झालेले आहे, शहर झालेले आहे। ज्यावेळेस आपण एसडीजी आणि एमडीजीचा संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला त्याचा लॉंग फॉर्म ही माहिती असणं गरजेचं आहे। एमडीजी म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ज्याला म्हणतो, तो गोल्स आपण सेट आउट केला होता आंतरराष्ट्रीय स्तरावर। म्हणजे सांगितलं होतं की प्रत्येक देशाने अशा प्रकारच्या गोष्टी स्वतःच्या गोल्स ठरवायच्या आणि त्या गोल्सच्या माध्यमातून ते अचीव करण्याच्या माध्यमातून स्वतःचं असलेलं अस्तित्व हे तिथं दाखवायचा प्रयत्न करा, किंबहुना स्वतःच्या देशाने कशा प्रगती करावी ते गोल्स अचीव करण्यासाठी तुमचा रोड मॅप तसा तयार असायला पाहिजे। परिणाम स्वरूप अशा प्रकारचा असलेला 2000 ते 2015 पर्यंत एमडीजी होतं। परंतु नंतरच्या काळामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर जेव्हा फोकस करायला लागलं, कारण की ग्रोथ ही असायला पाहिजे, डेव्हलपमेंट असायला पाहिजे, परंतु इट हॅज टू बी रिलेटेड विथ युअर सस्टेनेबिलिटी। आणि जर तुमची सस्टेनेबिलिटी रिलेटेड नसेल तर यदा कदाचित तुम्ही कितीही डेव्हलपमेंट केली तर काही कामाची राहणार नाही। परिणाम स्वरूप आपण जागतिक स्तरावर परत काही गोल्स दिले आणि त्या गोल्सला नाव दिलं एसडीजी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण त्याला नाव देतोय। आणि ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कधीपर्यंत अचीव करायचे, 2015 ते 2030 पर्यंत आहे, हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे। मग प्रत्येक देश त्याच्यामध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देते। भारतानेही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तिथे अचीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण इलिटरसी कमी केली आहे, हंगर कमी केलेला आहे, आरोग्य चांगलं द्यायचा प्रयत्न करतोय, रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतोय, भारताची फिस्कल डिफिसिट कमी करण्याचा प्रयत्न करतोय, बाल मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न करतोय, शिशु मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न करतोय, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट कमी करण्याचा प्रयत्न करतोय। मीन्स ईच अँड एव्हरीथिंग विच हॅज टू बी रिलेटेड विथ युअर सस्टेनेबल डेव्हलपमेंट वी द इंडियन गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू अचीव दॅट। आणि त्याच्यामध्ये जर अभिमानास्पद काही गोष्ट असेल तर ती म्हणजे काय की भोपाळ हे पहिलं काय आहे, भारतीय शहर आहे की ज्यांनी बऱ्यापैकी काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी तिथं ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा अचीव करण्याचा प्रयत्न केला आहे। मध्य प्रदेशमधील भोपाळ हे संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचे स्थानिकीकरण स्वीकारणारे भारतातील पहिले शहर ठरलेले आपल्याला दिसून येते। मग आता यांनी स्वैच्छिक स्वरूपामध्ये स्थानिक पुनर्विलोकन व्हॉलंटरी लोकल रिव्ह्यू स्थानिक सरकारशी काय केले आहे, क्षमता आणि वचनबद्धता दर्शवलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे एकंदरीत त्या आपल्या भारत देशामध्ये भोपाळ या पर्टिक्युलर असलेल्या शहराने या सगळ्या गोष्टी अचीव करायचा प्रयत्न सुरू केलेला दिसून येतोय। चलायचं पुढं, चलो पुढचा करंट अफेअर्स काय आहे। डॉक्टर मनोज सोनी, व्हेरी व्हेरी आयएमपी, व्हेरी व्हेरी आयएमपी नाव घेतलं की आपल्याला त्या प्रकारचं लक्षात राहायला पाहिजे। काय, डॉक्टर मनोज सोनी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची निवड झालेली आहे। केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे आपलं आवडीचं यूपीएससी। मग ज्यावेळेस आपण यूपीएससीचा संदर्भ घेतो तर आर्टिकल 315चा तिथं नक्की उल्लेख केला पाहिजे। 315 नुसार आपल्याकडं यूपीएससीची स्थापना केल्या जाते, हेही लक्षात ठेवा। सोबतच स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला म्हणतो एसपीएससी, तेही स्थापन करण्याचा अधिकार आहे। मग जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कोणत्या कलमानुसार स्थापन झालं आहे, ते देखील 315 नुसार झाले आहे आणि यूपीएससी देखील 315 नुसार झालेला आहे। याच्या व्यतिरिक्त 2 राज्यांसाठी एक जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन देखील असतं, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग आता सध्या यूपीएससीचे अध्यक्ष कोण, तर लक्षात ठेवायचं डॉक्टर मनोज सोनी हे झालेले आहे। आणि एमपीएससीचे अध्यक्ष कोण, तर त्या प्रकारचे असलेले सेठ आहे। कोण आहे, सेठ आहे। हे आडनाव लक्ष ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे। मग सेठ लोक कुठं बसतात, तर एमपीएससीच्या आयोगावर बसतात, एवढं लक्ष ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे। मग अशा वेळेस यूपीएससीचे कोण आहे, तर डॉक्टर मनोज सोनी आपल्याला त्यांना दिसून येते। मग आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य अस्मिता नागराज यांना काय दिलेली आहे, शपथ दिलेली आपल्याला
दिसून येते. डॉक्टर सोनी हे 28 जून 2017 पासून UPSC चे काय होते, ऑलरेडी सदस्य होते. सदस्यामधून काय झाले ते आता अध्यक्ष झालेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला UPSC च्या संदर्भामध्ये थोडीफार माहिती असणं अपेक्षित आहे, परंतु तिथं अगदी वरवरची असलेली माहिती म्हणजे 315 कलम एवढं जरी वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आलं लक्षात. डॉक्टर मनोज सोनी यांची UPSC च्या माध्यमातून काय झालेली आहे, निवड झालेली आपल्याला तिथं दिसून येते. चलायचं पुढं. चला पुढचं. संपूर्ण ई प्रशासन म्हणजे ई गव्हर्नन्स साध्य करणारे केरळ हे एकमेव भारतातील काय आहे, पहिले राज्य आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की संपूर्ण भारतामध्ये ई प्रशासन किंवा ई गव्हर्नन्सचे वारे वाहत आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही शासन देताय, म्हणजे गव्हर्नमेंटनी केलेल्या पॉलिसी सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं तुमच्या प्रशासनाचं. आणि प्रशासनाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी डिलिव्हर करता तर त्या प्रॉपर व्यक्तीला तिथं गेल्याच पाहिजे. तरच तुम्ही म्हणू शकता की आम्ही शासन स्वरूप लोकभिमुख असलेलं शासन तयार करतोय. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की भारत आता एक स्टेप फॉरवर्ड जाते आणि त्या संदर्भामध्ये प्रशासनाच्या सुख सुविधा सामान्य लोकांना एकदम तळागाळातल्या लोकांपर्यंत आरामात स्वरूपात पोहोचावा याच्यासाठी ई शासन म्हणजे इलेक्ट्रॉनिक शासन, जे इलेक्ट्रॉनिक तर नाही म्हणता येणार परंतु ऑनलाईन डिजिटलच्या माध्यमातून ई शासनाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तिथं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय. परिणाम स्वरूप ई शासनाच्या असलेल्या सगळ्या सुविधा तिथं पोहोचाव्या याच्यासाठी धडपड करणारा एकमेव राज्य तो म्हणजे काय, केरळ राज्य. म्हणून इथं आहे संपूर्ण ई शासन साध्य करणारा एकमेव राज्य आहे तो म्हणजे काय, केरळ आपल्याला दिसून येतं. तिरुवनंतपुरम मध्ये 25 मे 2023 रोजी आयोजित झालेल्या टोटल ई गव्हर्नन्स केरळ कार्यक्रमामध्ये बोलताना पिनाराई विजयन, कोण, पिनाराई विजयन, लक्ष ठेवायचं. पिनाराई विजयन कोण आहे तर केरळचे असलेले मुख्यमंत्री आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की भारतामधला हा एकमेव असा काय आहे फुल्ली ई गव्हर्न असलेला काय आहे स्टेट आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी इथं अजूनही सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा असलेला केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क, काय, केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क KFON ह्या नावाची संकल्पना आम्ही राबवतोय की ज्याच्या माध्यमातून आम्ही खेडोखेडी असेल, शहरी असेल, ग्रास रूट लेवल पर्यंत each and every institution which is associated with your state government has to be connected via internet. आणि अशा स्वरूपामध्ये ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. त्याला सिंगल विंडो सर्व्हिसेस देखील म्हणलं जातं मित्रांनो. सिंगल विंडो सर्व्हिसेस म्हणजे काय, एखादा व्यक्ती येतोय आणि तो एकाच क्लिकवर सगळ्या गोष्टीची ऍक्सेसिबिलिटी करू शकतो. दिस काइंड ऑफ अ फॅसिलिटी हॅज बीन गिवन बाय द केरला गव्हर्नमेंट आणि यू हॅव टू बी जस्ट रिमेंबर दॅट की कोणतं तर केरळ. चलायचं पुढं. चला पुढं. 75 रुपयाच्या नाण्याचे स्मरण नाण्याचे काय झालेले अनावरण झालेले आहे. आपल्याला त्या प्रकारचं असलेलं 75-76 वर्ष झालेली आहे स्वातंत्र्य मिळून. मग त्या स्वरूपाच्या आठवणी करता 75 नाण्याचं आपण काय केलेलं आहे, अनावरण केलं आहे. सोबतच आपण त्या स्वरूपातलं असलेलं संसदेची ही स्थापना किंवा पायाभरणी ह्या निमित्ताने केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये लक्ष ठेवायचं नरेंद्र मोदी सरांनी 28 मे 2023 रोजी 75 रुपयाचे अनावरण केलेले आहे नाण्यांचं. मग नाण्याचं वैशिष्ट्य काय हे लक्ष ठेवायचं. 75 रुपयाचे नवीन नाणे हे 44 किती 44 मिलीमीटर, काय 44 mm व्यासाचे काय आहे गोलाकार, लक्ष ठेवायचं 40 मिलीमीटरचं असलेलं गोलाकार असलेलं काय आहे नाणं आहे. ह्या नाण्याची रचना कशी आहे, चतुर्थांश मिश्र धातूची आपल्याला बनलेली दिसून येते, ज्यामध्ये 50% चांदी, 40% तांबे, 5% निखिल नाही निकेल आहे. काय आहे निकेल. टायपिंग मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, निखिल असू शकेल का, नाही निकेल आहे. आणि 5% जस्त आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे की 75 रुपयाचं नाणं का आपण केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेले दिसून येत आहे. येतं लक्षात. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, मस्ट आहे, हे आपण बघू शकतो. त्याच्यानंतर भारताच्या कॅगची WHO च्या बाह्य लेखा परीक्षक म्हणून काय झालेली आहे पुन्हा निवड झालेली. शब्द काय वापरतो मी, पुन्हा निवड झालेली आहे. ज्यावेळेस आपण कॅगचा असलेला संदर्भ घेतो म्हणजे कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल, काय कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल आर्टिकल 148 मध्ये अंडर आर्टिकल्स 148 of the constitution has been specifically mentioned that the each and every things which are associated with your government it has to be checked by the particular institutions, means the expenditure which are done by this institution has to be relooked, has to be audited and has to be
काइंड ऑफ रिफ्लिकेट द ट्रान्सपरन्सी विदिन दॅट इन्स्टिट्यूशन. हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे एक संविधानिक अशा प्रकारची संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे कॅग, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल. शब्द लक्षात ठेवायचा, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल. नावातच आहे काय करणे, ऑडिट करणे. काय करणे मित्रांनो, ऑडिट करणे. कलम किती आहे, 148 कलम आहे. हे डोक्यातच उतरून घेत चला. मग कॅगला एवढं चांगल्या पद्धतीचं काम करतंय तर अक्षरशः डॉक्टर बी आर आंबेडकर स्वतः म्हटले होते की कॅग म्हणजे काय, तर भारताच्या असलेल्या अस्तित्वाची खरी जाणीव जर आपल्या गव्हर्नमेंटनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे, कोणत्या स्वरूपात खर्च केलेला आहे, याचं जर पडताळणी तुमच्याकडे नसेल तर दिस इज अ इन्स्टिट्यूशन माइट बी अ फेल इन्स्टिट्यूशन म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. परंतु माझ्या नजरेमध्ये दिस इन्स्टिट्यूशन इज अ ब्रिलियंट, आणि ही इन्स्टिट्यूशन असणं सगळ्यात महत्वाचं आहे बाकीच्या इन्स्टिट्यूशन पेक्षा. का, कारण की अर्थाच्या स्वरूपामध्ये म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये जर त्याला डेरोगेटली किंवा त्या प्रकारचं स्क्रुटिनाइज करायचं असेल, दिस इन्स्टिट्यूशन माइट बी अ युजफुल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं. परिणाम स्वरूप आपण कॅगचा रिपोर्टही आपण बघतो की तुमच्या असलेल्या संसदाच्या पटलावर ठेवला जातो आणि त्या प्रकारचा कॅगचा रिपोर्ट परत एकदा चेक केला जातो. कोणाकडनं, तर पॅक कमिटीकडनं. पब्लिक अकाउंट कमिटी जी संसदाची असलेली समिती आहे, पब्लिक अकाउंट कमिटी चेक करते आणि ह्या सगळे जे रिपोर्ट्स आहे ते संसदाच्या पटलावर ठेवल्या जातात. संसद त्याच्यावर डिबेट करतं, डिस्कशन करतं आणि सोबतच त्याच्यामध्ये असलेले काही डिफॉल्ट्स येत असेल त्या डिफॉल्ट्सला सॉर्ट आउट करायचं काम ही ह्याच्या माध्यमातून केल्या जातं. आणि अभिमानास्पद गोष्ट याच्यासाठी आहे की भारताच्या मध्ये असलेलं कॅगचं सुंदर असं जे काम आहे ते बघून आपल्याकडे ऑलरेडी, शब्द वापरतोय ऑलरेडी, त्या स्वरूपामध्ये WHO नी त्यांना काम दिलं होतं की आमचंही तुम्ही ऑडिट करा आणि ते काम तिथं यशस्वीरित्या भारताच्या असलेल्या काही प्रमुखांनी पार पाडल्या कारणामुळे त्यांना आपण काय केलंय, ऑडिटचं काम दिलंय. कशाचं, WHO. कशाचं, WHO. म्हणून लक्षात ठेवायचं, बाह्य लेखा परीक्षक म्हणून पुन्हा कोणाची निवड झाली आहे, आपल्या भारताची झालेली आहे. मग त्या प्रकारचं कॅगचे असलेले कोण, गिरीश चंद्र मूर्ख, काय आहे, चंद्रमुखी आपल्याला तिथं दिसून येत आहे. त्या प्रकारचे असलेले यांची 2024 त्या 2017 ते 24 उलट झालं, ते 2017 ते 24 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून काय झालेली आहे, निवड पुन्हा झालेली आपल्याला दिसून येते. मग जिनेवा, कुठं, जिनेवा इथे झालेल्या 76व्या जागतिक आरोग्य संघटनेच्या संमेलनामध्ये त्यांची निवड झालेली आपल्याला दिसून येते. तर लक्षात ठेवायचं, मग तुमच्या WHO ची स्थापना कधीची आहे, तर 7 एप्रिलची आहे. काय आहे, 7 एप्रिलची तुमच्या WHO ची काय आहे, स्थापना आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणून जागतिक आरोग्य दिन. काय, जागतिक आरोग्य दिन. माझं मराठी थोडं कच्चं आहे. आरोग्य दिन जे आहे ते कधी आपण सेलिब्रेट करतो, वी हॅव बीन सेलिब्रेटेड ऑन द डे ऑफ 7 एप्रिल आपल्याला दिसून येते. मग भारताला असा पहिल्यांदा चान्स आहे का, नाही. भारताने अजून कोणत्या संस्थेचं काम बघतोय, तर लक्षात ठेवायचं, मार्च 2023 मध्ये आपण ILOचंही काम भेटतंय. म्हणजे जगाच्या पाठीवर असं म्हणता येईल की अमेरिकेवर विश्वास नाही पण भारतावर विश्वास आहे. का, भारतातले लोक पैसे चांगले मोजतात कदाचित. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने समजलं, चालायचं पुढं. व्हेरी गुड. चलो, जागतिक गुलामगिरी निर्देशांक 2023 आपण बघतोय. जागतिक गुलामगिरी निर्देशांक ज्यावेळेस आपल्याला बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की स्लेव्हरी, ज्याला गुलामगिरी म्हणतो आपण, ती स्लेव्हरी अबॉलिश होणं गरजेचं आहे. इन द इयर 1945 मध्ये ज्यावेळेस आपण युनायटेड नेशन आपण स्थापना केली, त्या युनायटेड नेशनच्या माध्यमातून आपण 1948 ला UDHR ची असलेली घोषणा केली, म्हणजे जागतिक मानवी अधिकाराचा असलेला घोषणापत्र जाहीर केली. आणि हे केल्यानंतर आपण सगळ्या जगाला सांगितलं होतं की जगामध्ये सगळं करायचं परंतु गुलामगिरी ठेवायची नाही. आणि ह्या गुलामगिरीच्या माध्यमातून जर तुम्ही काही कृती करत असाल तर कदाचित ते काय असणार आहे, एका प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून लायबल असणार आहे की यू आर व्हायोलेटिंग द ह्युमन राईट्स. मग अशा स्वरूपामध्ये आजही काही जगामध्ये गुलामगिरीची प्रथा ही सर्रास चालू आहे. आणि ह्या सर्रास चालू असल्या कारणामुळे जागतिक स्तरावर त्या देशाला मानवी अधिकाराच्या उल्लंघनाच्या पायाखाली तुडवल्या जात आहे. अशा कारणास्तव डावलल्या देखील गेलेला आहे. मग अशा प्रकारची एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव लक्षात ठेवायचं, बॉक्स फ्री फाउंडेशन. काय आहे, बॉक्स फ्री फाउंडेशन. तिने एक त्या प्रकारचा निर्देशांक जाहीर केला आहे, जागतिक गुलामगिरी निर्देशांक 2023. ह्या याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आधुनिक गुलामगिरीची वाढती काय झालेली आहे, व्याप्ती वाढताना आपल्याला दिसून येते. मग त्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस बघितलं गेलं तर 50 पेक्षाही जास्त दशलक्षापर्यंत काय
दशलक्षापर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसून येते. आणि चिंताजनक गोष्ट आहे की 25% मध्ये काय झालेली आहे, मॉडरेट किंवा मॉडर्न स्लेव्हरी झालेली आपल्याला दिसून येतोय. स्लेव्हरीचे आता प्रकार बदललेले आहे, स्लेव्हरी कशी आहे, कोणत्या स्वरूपात आहे याच्यावरून पण आपण बघता येतं. डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं फार सुंदर वाक्य आहे. त्यांनी सांगितलं होतं की जगामध्ये जाती व्यवस्था ही आयुष्यभर असणार आहे. आणि जाती व्यवस्था कधी जाऊ शकते, फक्त ज्यावेळेस तुम्ही 100% इंडस्ट्रियलायझेशन करशाल. परंतु त्याच्यानंतरही काही अर्थतज्ञांनी सांगितलं आहे की जगामध्ये असे कितीही देश आहे की तिथं सिस्टमॅटिकली इन्स्टिट्यूशनल डिस्क्रिमिनेशन हे केल्या जातं, म्हणजेच एका प्रकारे गुलामगिरीची काही प्रथा फॉलो केल्या जाते. मग याच्यामध्ये सर्वात आधुनिक गुलामगिरीचा जर व्यापक देश बघायला गेलं तर मित्रांनो कोण दिसतं, माननीय श्री उत्तरदादा कोरिया दिसतो आपल्याला. मग माननीय श्री किम जॉंग जो आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती की हुकुमशाह आहे आणि एकाधिकारशाही माजवण्यासाठी तो प्रसिद्ध आपल्याला दिसून येतोय. मग त्या व्यक्तीला वाटतं की माझ्या राज्यामध्ये देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा कसा आहे, गुलाम आहे आणि गुलामाच्या पद्धतीनेच त्यांनी जगलं पाहिजे. परिणाम स्वरूप प्रत्येक देशामध्ये त्याची असलेली हुकुमशाह जाती आणि उत्तर कोरिया, इरिट्रिया आणि मेरिटनेटिया ह्या प्रकारे तिथे आपल्याला दिसून येते. भारतामध्ये पण शोकांतिका आपल्याला अशी दिसली, काही ठिकाणी गुलामगिरीची प्रथा अजून चालू आहे. मग त्या गुलामगिरीचे प्रकार वेगवेगळे असणार आहे आणि त्याचे स्वरूप वेगवेगळे असणार आहे. परंतु लक्ष ठेवायचं की कोण आहे, तर उत्तर कोरिया दिसून येणार आहे. त्याच्यानंतर आहे 76वी वार्षिक जागतिक आरोग्य सभा, व्हेरी व्हेरी IMP. मी तुम्हाला आता सांगितलं WHO, तेव्हाच त्या प्रकारचं 76वी कुठं भरलेली आहे, तर ही 76वी भरली ती लक्ष ठेवायची कुठं, तर त्या स्वरूपातलं जिनेवा. कुठं मुख्यालय कुठं आहे, जिनेवा. WHO चं मुख्यालयच कुठं आहे, जिनेवा. WHO चं मुख्यालय कुठं आहे, जिनेवा आपल्याला तिथं दिसून येते. कुठं आहे, तर स्वित्झर्लंड मध्ये करण्यात आलेली आहे. आणि ही कितवी होती, 76वी. जागतिक स्वरूपामध्ये आरोग्याची व्यवस्था कशा प्रकारची आहे, कोणत्या स्वरूपातले आहे, जगामध्ये प्रत्येक देश कशा स्वरूपामध्ये आरोग्य व्यवस्था निर्माण करतोय की नाही यावर चांगल्या प्रकारचं भाष्य करण्यासाठी किंवा याच्यावर काटकक्षणे लक्ष ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. ते कोणाकडनं, WHO कडनं. एक अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की जागतिक स्तरावर ज्यावेळेस करोनाचं एक त्या प्रकारचा पॅन्डेमिक सिच्युएशन क्रिएट झाल्या, त्या पॅन्डेमिक सिच्युएशनला चांगल्या प्रकारे हँडल करण्याचं असलेलं काम देखील कोणी केलेलं आहे, तर WHO ने केलेलं आपल्याला दिसून येते. WHO ने त्यावेळेस त्या प्रकारचं स्पष्टपणे सांगितलं होतं की आता कुठंतरी वेळ आलेली आहे, आपली ही जी इमर्जन्सी आहे ती मेडिकल इमर्जन्सी म्हणून डिक्लेअर करावं. आणि आता रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये त्यावेळेस त्यांनी सांगितले की आता आपण ही पॅन्डेमिकची जी मेडिकल इमर्जन्सी आहे ती विड्रॉ करतोय. आता करोना नावासारखं राहिलं नाही, पण त्यांनी सांगितलेलं आहे की उद्या चालून असं येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. मग अशा वेळेस तिथं जागतिक आढावा घेतला गेला आणि काही देशांमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर आरोग्याच्या व्यवस्था ह्या प्रॉपरली दिल्या गेल्या नाहीये, तर यावर ताशेरे देखील मारले गेलेले आपल्याला दिसून येत आहे. मग ह्या असलेल्या हा सभेचं 76वी जी वार्षिक जागतिक आरोग्य सभा भरली त्याच्या संदर्भामध्ये त्याची असलेली संकल्पना काय होती 2023ची, तर WHO at 75 सेव्हिंग लाईव्ह द ड्रायव्हिंग हेल्थ फॉर ऑल आपल्याला दिसून येते. परत एकदा सांगतोय काय, WHO at 75 सेव्हिंग द लाईव्ह ड्रायव्हिंग द हेल्थ फॉर ऑल म्हणून तिथं संकल्पना दिसून येते. तर कितवी आहे, 76वी जागतिक आरोग्य सभा भरलेली आहे स्वित्झर्लंड मध्ये आपल्याला दिसून येते. हा लक्षात. चालायचं पुढं. चला पुढचं काय आहे, त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणी SIT काय आहे, SIT ची स्थापना झालेली आपल्याला स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ज्याला आपण म्हणतो. तर ती स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन झाली कशासाठी, तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशासाठी. झालं काय, आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये त्या प्रकारचं त्र्यंबकेश्वरचं एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तर ह्या संदर्भामध्ये तिथं काही जे मनुष्य होते, काही व्यक्ती होते ते दुसऱ्या धर्मातले होते आणि त्या धर्मातल्या लोकांनी बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला. मग त्यांचा असलेला एक चांगला त्या प्रकारचा मनोभाव असेल किंवा काय वाईट असेल ते आपल्याला त्याच्यात घुसायचं नाहीये, पण अशा प्रकारच्या गोष्टीला तिथं शोधण्यासाठी किंवा त्याचा असलेला आपण म्हणतो ना बारकाईने विचार करण्यासाठी SIT आपण काय केलेली आहे, स्थापन केलेली आहे. मग नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम काय केलेली आहे, त्या पद्धतीने तिथं केलेलं दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की SIT नुकतीच कशासाठी स्थापन झालेली आहे, तर हे असं प्रकरण झालं होतं. त्यामुळे आणि आय थिंक याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला असावा मला असं वाटतंय, परंतु तरीही लक्ष ठेवा काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान झाले? तर नदाद्यान आपल्या सर्वांचे आवडीचे नाट्यकर्मी, ज्याला आपण म्हणतो की स्टेज त्यांच्यासाठी थांबलेला असतो, स्टेजवर ते नाही जात, स्टेज त्यांच्याकडे येतो आणि स्टेजवर ते नाही बोलत तर स्टेज बोलत असतो, अशा प्रकारे त्यांची एक महिमा म्हणल्या जाते. ते म्हणजे माननीय श्री कोण असणार आहे? प्रशांत दादा दामले. आणि प्रशांत दादा दामलेचं एक थोडंसं आता पर्सनल रिलेशन असल्यामुळे बोलू शकतो, ते प्रशांत दादा दामलेंचं असलेलं वैशिष्ट्य आपण म्हटलं जातं की नाट्यकर्मी कशाला म्हणावं, म्हणजे असं म्हणलं जातं की ज्यावेळेस राम रमेश गडकरी आहे, तर राम रमेश गडकरी नंतर जर कोणी त्या प्रकारचा विख्यात स्वरूपातला असं नाटककार कोण असेल तर हे आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? मग यांचं असलं एवढं वैशिष्ट्य का सांगतोय? कारण की अखिल भारतीय शब्द काय आहे? अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोण आहे? प्रशांत दामले दादा आपल्याला दिसून येत आहे. मग अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एप्रिलमध्ये पार पडली आणि त्याच्यामध्ये अखिल भारतीयच्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष त्यांना करण्यात आला आहे आणि त्यांचे विराजमान ही कधी असणार आहे? 23 ते 28 पर्यंत असणार आहे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात राहू द्या, प्रशांत दामले दादा तिथं असणार आहे. चलायचं पुढं. चला पुढं. सचिन तेंडुलकर सर महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख्य अभियानाचा काय झालेले आहे? सदिच्छा दूत झालेला आपल्याला दिसून येत आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विशेषतः भारतरत्न सचिन तेंडुलकर सर यांना आपण काय केलेलं आहे? तुमच्या असलेल्या स्वच्छ अभियानासाठी एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कन्सिडर केलेला आहे. जागतिक स्तरावर त्यांचं जसं नाव आहे आणि त्यांचे फॅन फॉलोअर्स आहे, मग अशा वेळेस ह्या लोकांना आपण ब्रँड अँबॅसेडर करतो. का करतो? कारण की यांचं बघून काही लोक काय करतील? स्वतःमध्ये रिफॉर्म आणण्याचा प्रयत्न करतील. मग यांना आपण कशाचा स्वच्छ दूत केला, म्हणजे त्या प्रकारे तिथं स्वैच्छिक दूत केलेला आहे, तर स्वच्छ मुख्य अभियानासाठी केलेलं आपल्याला दिसून येते. मग लक्ष ठेवायचं, स्वच्छ मुख्य अभियानासाठी सदिच्छा दूत कोणाला निवड केलेली आहे? तर सचिन तेंडुलकर सरांना केलेले आपल्याला दिसून येते. सोबतच सचिन तेंडुलकर ह्या अभियानाचा स्माइल अँबॅसेडर काय? स्माइल अँबॅसेडर म्हणजे पेटेंटेड फेवरेट अशा प्रकारचा काय आहे? स्माइल अँबॅसेडर म्हणून काय करणार आहे? पुढील 5 वर्षापर्यंत तिथं काम करत राहणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. मग सचिन तेंडुलकर सर कुठं आहे? तर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये स्माइल अँबॅसेडर आहे आणि सोबतच त्या प्रकारच्या असलेल्या बाबतीमध्ये स्वच्छ मुख अभियानासाठी आहे. कदाचित तुम्ही त्यांचं जर बघितलं असेल, व्हिडिओ बघितला असेल, तर स्वच्छ मुख अभियान हे कशासाठी आहे माहिती का? एका प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये जे आपल्याकडं टोबॅकोस खाल्ल्या जातं, काय केलं जातं? टोबॅकोस खाल्ल्या जातं. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय की मी यापुढं कधीही कोणत्याही स्वरूपामध्ये याच्या पहिलेही आणि आताही जे टॉक्झिक पदार्थ आहे त्याची कधीही मी ऍड करत नाही. तुम्ही त्यांचं एक वचन आहे त्यांचं स्वतःचं की मी सगळं करेल, परंतु त्या प्रकारचं असलेलं बोलो जुबा केसरी हे कधीच म्हणणार नाही. का? कारण की त्या पद्धतीने कदाचित उद्या चालून माझ्या असलेलं जे भारतरत्न हा नाव लागलेला आहे त्याला काळीमा फासली गेली नाही पाहिजे. म्हणून त्यांना मुख अभियान म्हणजे आपलं जे तोंड आहे ते स्वच्छ असावं, त्याच्यासाठी असलेलं काय आहे म्हणून तिथं अँबॅसेडर केलेलं दिसून येते. स्माइल अँबॅसेडर म्हणून कन्सिडर केलं जात आहे. पुढे काय आहे? नमो शेतकरी महासन्मान योजना. काय आहे? नमो शेतकरी महासन्मान योजना आपल्याला दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना लागू करण्याचा निर्णय कोणी? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे 2023 मध्ये. काय सांगितलं आहे की 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पूर्ण वेळ शेतकरी जे व्यक्ती आहे त्या शेतकरी व्यक्तींना ह्या योजनेअंतर्गत महासन्मान निधी म्हणून किती हजार रुपये? 6,000 रुपये वार्षिक. काय? 6,000 रुपये वार्षिक दिल्या जाणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कोणती योजना शेतकऱ्यासाठी असणार आहे? तर लक्षात ठेवायचं ती म्हणजे काय? नमो शेतकरी सन्मान योजना. काय आहे? नमो शेतकरी सन्मान योजना असणार आहे. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येते लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून किती दिल्या जाणार आहे? तर 6,000 रुपये दिल्या जाणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येते लक्षात? चलायचं पुढं. चला पुढचं काय आहे? आई पर्यटन धोरण. काय आहे? आई पर्यटन धोरण. मग हे सध्या का चर्चेमध्ये आहे? तर आई पर्यटन धोरण हे एक महत्वाचं पर्यटन धोरण आहे की आज आपण बघतोय टुरिझम वाढत चाललेलं आहे. मग ते ॲग्रो टुरिझम असू द्या
किंवा त्या प्रकारचं असलेलं तुमच्या बाकीचे एज्युकेशनल टुरिझम असू द्या, ह्या सगळ्या स्पॅन मध्ये आज जर महिलांना आपण चांगले चान्स दिले, महिलांना चांगल्या प्रकारे सक्षम केलं, तर यदा कदाचित भारताचं असलेलं चित्र हे वेगळ्या पद्धतीने दिसून येणार आहे. परिणाम स्वरूप आपण आई पर्यटन धोरण नावाचं सुरू केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये महिला पर्यटन व्यवसायामध्ये अधिक कशा स्वरूपामध्ये ऍक्टिव्ह होतील आणि त्यांचं त्या प्रकारच्या माध्यमातून सक्षमीकरण कसं केलं जाईल याच्यावर तिथं काय केलं जाणार आहे, फोकस केला जाणार आहे. मग हे लक्ष ठेवायचं, आई पर्यटन धोरण हे कशाशी आहे, तर ते फक्त आणि फक्त म्हणजे आपलं जेंडर इन्क्लुझिव्हनेस साठी आहे. हे इथं लक्ष ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. हा लक्षात, आई पर्यटन धोरण. चलायचं पुढं. चला पुढं काय आहे, उत्तर प्रदेशातील 7 उत्पादकांना जीआय टॅग भेटलेला आहे. आता जीआय टॅग म्हणजे काय, तर जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एखादी वस्तू जी तिथं बनते ना, तर तिथंच त्याचं असलेलं ओरिजिनॅलिटी दिसली पाहिजे. बनारस का पान, कोल्हापूरची चप्पल, नागपूरची संत्री, जळगावची केळी, त्या प्रकारचं असलेलं जर तुम्ही म्हणजे जे पर्टिक्युलर रिजन आहे, जसं की बेंगालचा रसगुल्ला, मग अशा प्रकारे मथुराचा पेठा, हे जे काही म्हणतो आपण की युनिक आहे आणि ते युनिक तिथंच भेटल्या जातं आणि तिथंच कन्झम्पशन चांगल्या प्रकारे होणार आहे. मग जी ऑथेंटिसिटी असते, ती ऑथेंटिसिटीसाठी आपण काय देत असतो, जीआय टॅग देत असतो. मग ह्या जीआय टॅगचा जेव्हा संदर्भ येतो, तर ह्या जीआय टॅग मध्ये आपल्याला दिसतंय की उत्तर प्रदेशमध्ये त्या प्रकारे किती 7 विविध उत्पादनांना काय दिलेलं आहे, जीआय टॅग दिलेला आहे. द प्रायमरी मोटो ऑफ द जीआय टॅग इज टू इन्क्लुझिव्हनेस विदिन द स्ट्रीम ऑफ द कल्चर. कारण की कल्चरच्या माध्यमातून तुम्ही यांना इन्क्लुझिव्ह करताय, ऑटोमॅटिकली जे उत्पादन घेणार लोक असणार आहे ती ऑथेंटिसिटी निर्माण होईल, ते प्रोडक्शन अजून करतील आणि ते प्रोडक्शन एक्सपोर्ट केलं जाणार आहे. आज बघा ना, आपल्याकडे डुप्लिकेट होणं म्हणजे काही वेळ लागत नाही. आपण मोबाईलचं डुप्लिकेट करतो, असं म्हणलं जातं की फक्त माणसाचं डुप्लिकेट बनवणं बाकी राहिले, ते पण आता चालू आहे प्रोसेस. परंतु अशा पद्धतीने नागपूरची संत्री आहे, आपण सफरचंद घ्यायला जाऊ द्या, तो काय म्हणतो काश्मीरचा सफरचंद. अरे कसं खोटं बोलतोस रे तू, असं होईल का? काश्मीरहून तू सफरचंद आणशील आणि तू इथे एवढं स्वस्तामध्ये विकशील, पॉसिबल नाहीये. मग अशा पद्धतीला कुठेतरी ऑथेंटिसिटी प्राप्त व्हावी याच्यासाठी हे जीआय टॅग आपल्याला दिले असतात. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो, तर उत्तर प्रदेशातील जीआय टॅग प्राप्त उत्पादनाची संख्या किती झालेली आहे, तर 52 आहे. किती आहे? 52 आहे. मग सर्वात जास्त कुठं आहे, तर लक्षात ठेवायचा, सर्वात जास्त आहे तमिळनाडू. काय? तमिळनाडू. मग तमिळनाडूमध्ये किती वस्तूंना, तर 55 वस्तूंना. त्याच्यानंतर युपीच्या किती? 52 वस्तूंना. आणि त्यानंतर कोण येतं, तर कर्नाटक येतो. काय येतो? कर्नाटक येतो. आणि त्या प्रकारचं असलेलं महाराष्ट्र हा त्याच्या खाली येतो. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो 1 2 3 4 चौथ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे, ज्याला काय भेटतं, जीआय टॅग भेटत असतो. सर्वात जास्त जीआय टॅग आपल्याला दिलेला आहे. आता हा तुमचा अभ्यासाचा भाग आहे मित्रांनो, की महाराष्ट्रामध्ये किती वस्तूंना आपला जीआय टॅग भेटलेला आहे. परंतु लक्ष ठेवायचं, सर्वात जास्त जीआय टॅग कोणत्या राज्यांना आहे, तर ते फक्त आणि फक्त म्हणजे तमिळनाडून आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारचा महाराष्ट्र कितवा आहे, तर लक्ष ठेवायचं लेकरांनो, चौथा आपल्याला तिथं दिसून येतोय. मग जीआय टॅग सर्वात जास्त कोणत्या घटकाला भेटलेला आहे, हेही लक्षात ठेवा. हस्तकला घटकाला. काय आहे? हस्तकला घटकाला. फळं आहे, चप्पल आहे किंवा बाकीचे जे काही घटक आहे, परंतु सगळ्यात महत्वाचं जर काही असेल लेकरांनो, तर ते म्हणजे काय आहे, हस्तकला आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात? मग अशा प्रकारचे असलेले हस्तकला उत्पादनामध्ये किती, तर 40. आणि उत्तर प्रदेश देश त्याच्यामध्ये काय आहे, अव्वल आहे. म्हणजे युपी मध्ये जे सगळ्या प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू असेल ते सर्वात जास्त बनवल्या जातात, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. फार इम्पॉर्टंट फॅक्ट्स आपल्याला तिथं देत आहोत मी. एकट्या वाराणसीमध्ये, फक्त वाराणसीमध्ये 23 जीआय टॅग बसलेले आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, वाराणसीमधून किती इनोव्हेटिव्ह कलाकुसरी निघत असेल. आता मला एक सांगा, जर एखादी गोष्ट वाराणसीमध्येच भेटत असेल तर सगळेजण परचेस करायला कुठे जातील, वाराणसीमध्ये. पण मी म्हटलं वाराणसीमध्ये एखादी गोष्ट घेतो, मी डुप्लिकेट बनतो आणि मी म्हणतो की वाराणसी लेके आया, काय करणार तुम्हाला? परंतु त्या प्रोडक्शनला जर जीआयचा टॅग लागला किंवा त्या प्रकारची ऑथेंटिसिटी क्रिएट केली, तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, त्या पद्धतीचं प्रोडक्शन तिथूनच येत आहे असं संबोधल्या जाणार आहे. आलं लक्षात? मग अशा प्रकारे किती, उत्तर प्रदेशमधील 7 उत्पादनांना आता जीआय टॅग दिलाय. सर्वात जास्त कुठं आहे, तर तमिळनाडूमध्ये आहे. आणि सर्वात जास्त कोणत्या वस्तूंना, तर हस्तकला वस्तूंना. आणि विशेषतः ते कुठं आहे, उत्तर प्रदेशमध्ये जास्त हिस्सा आहे. आणि वाराणसीमध्ये एकट्या 23 ला आहे, हे पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र कितव्या रँकवर आहे, तर 4थ्या रँकवर आहे
आपल्याला कळू येऊ शकतं. त्याच्यानंतर रवनीत कौर, कोण आहे? रवनीत कौर यांची CCI व्हेरी IMP रवनीत कौर यांची CCI यांच्या अध्यक्षपदी काय झाली आहे? निवड झालेली आपल्याला दिसून येते. मग CCI काय आहे? तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. काय म्हणतात बाबड्यांनो? कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. भारतामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन झाली पाहिजे. आवर इंडस्ट्री हॅज टू बी डू इन अकॉर्डिंग टू विथ द कॉम्पिटिटिव्ह रेस. बिकॉज ऑफ आवर इंडस्ट्री इफ यू नॉट फॉलोइंग दिस काइंड ऑफ सच थिंग्स दे नेव्हर बी अ ग्रोन अप. ते कधीही ग्रोन अप होऊ शकत नाही आणि आपल्याकडची असलेली जी इकॉनॉमिक आहे त्याच्यामध्ये रिफॉर्मेशन कधीही येऊ शकत नाही. त्याच्या कारणास्तव आपल्याकडं कॉम्पिटिशन असण्यासाठी आपण एक कमिशन स्थापन केलं आणि त्याचं एकच काम आहे हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे, ना की बल्कि ब्लफिंगनेस असलेलं कॉम्पिटिशन. मी एखादी गोष्ट प्रोडक्ट बनवतोय, दुसरा एखादा प्रोडक्ट बनवतोय, तो कॉपी करतोय किंवा त्याच्यामध्ये 19-20 करताय, भाई वैसे नाही चलेगा. कॉम्पिटिशन हॅज टू बी हेल्दी आणि ती कॉम्पिटिशन असायला पाहिजे का देशाची प्रगती होणार आहे. ज्या देशामध्ये कॉम्पिटिशन नाही त्या देशामध्ये प्रगती होत नाही. आज तुम्ही एवढी मरमर करताय, कानात हेडफोन टाकून त्या प्रकारचा व्हिडिओ ऐकता, काय ऐकता? का बरं? तुम्हाला प्रायव्हेट जॉब नाही भेटू शकत, पण कॉम्पिटिशन आहे तरीही तुम्ही स्टील टिकले आहात का? कारण की तुम्हाला ते बनायचं आहे म्हणून. मग अशा पद्धतीने भारत सरकारने रवनीत कौर व्हेरी IMP कोण? रवनीत कौर यांची भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी काय केलेली आहे? निवड केलेली आपल्याला दिसून येते. मग अशोक कुमार गुप्ता, काय? अशोक कुमार गुप्ता यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये पद सोडल्यापासून CCI चे सदस्य कोण सामत होते? संगीता वर्मा हे अध्यक्ष होते आणि त्या प्रकारचा त्या गेल्यानंतर आपल्याला कोणाला उभं केलेलं आहे? तर रवनीत कौर यांना केलेलं आपल्याला दिसून येते. मग हे कधीचे? ते 1988 बॅचचे पंजाब कॅडरचे IAS ऑफिसर दिसत आहे. आणि आता कॉम्पिटिशन कमिशन ऍक्ट त्या आयोगाचे असलेले अध्यक्ष 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वय वर्ष किती? 5, वय वर्ष 65 आणि कार्यकाळ हा 5 वर्षापर्यंत असणार आहे, हे लक्ष ठेवा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चलायचं पुढं. रवनीत कौर आहे, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे आहे. त्याच्यानंतर PNG, काय? PNG RBI चे नवे अध्यक्ष. PNG RBI चे अध्यक्ष कोण म्हणून? तर AK जैन यांची काय झालेली आहे? नियुक्ती झाली आहे. मग PNG चा असलेला लॉंग फॉर्म काय आहे बाबड्यांनो? तो पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड. काय आहे? पेट्रोलियम नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड म्हणजे PNG RB ज्याला आपण म्हणतो. तर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये त्याचे जे माजी अध्यक्ष होते, जे कोण? त्या प्रकारचे माजी अध्यक्ष म्हणजे कोण? तर त्या प्रकारचे असलेले AK जैन. कोण? AK जैन हे कोण होते? तर माजी कोळसा सचिव AK जैन यांना काय केलेलं आहे? त्या प्रकारची नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येते. मग आता PNG RB म्हणजे काय? तर आपल्याकडंच असलेलं पेट्रोलियम पदार्थ असेल, त्याचं कन्झम्पशन असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं त्याचं फ्लक्च्युएशन असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा व्होलॅटिलिटी निर्माण होते तर त्यावेळेस त्याला कुठेतरी कंट्रोलिंग ऑथॉरिटीच्या माध्यमातून आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं असतं. मग अशा स्वरूपामध्ये हे पेट्रोलियम पदार्थ आणि पेट्रोलियम पदार्थाच्या माध्यमातून जी कंट्रोलिंग मेकॅनिझम आहे ते तिथं रन करण्यासाठी एक व्यक्ती लागतो. म्हणून तो व्यक्ती कोण आहे? तर त्या प्रकारचे असलेले पर्टिक्युलर AK जैन आपल्याला दिसून येत आहे. आणि हे कोण आहे? तर PNG RB चे असलेले अध्यक्ष आपल्याला दिसून येत आहे. येतं लक्षात? मग अशा पद्धतीने यांची असलेली निवड झालेली आपल्याला दिसून येते. चला पुढं. ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस काय आहे? ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आपण काय केलेली आहे? लॉन्च केलेली आपल्याला दिसून येते. मग नरेंद्र मोदी सरांनी मे 2023 मध्ये ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेसचे काय केले आहे? उद्घाटन केलेले आहे. मग ते आसामच्या असलेल्या गुवाहाटी, काय आहे? गुवाहाटी ते पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडी, काय? जलपाईगुडी इथं काय करणार आहे? प्रवास करणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं की ईशान्य भारतातील, काय? ईशान्य भारतातील गुवाहाटी पासून तर पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी इथं असा काय करणार आहे? प्रवास करणार आहे. मग ईशान्य फ्रंटियर रेल्वे झूमद्वारे चालवली जाणारी ही पहिली काय आहे? निळ्या आणि पांढऱ्या रंगाची काय आहे? ट्रेन आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या स्वरूपातून आपल्याला पर्टिक्युलर असलेल्या काही गोष्टी तिथं करणं कंपल्सरी आहे. आणि हे जेव्हा करू तर त्यावेळेस वंदे भारत ही एक्सप्रेसचं नाव घेणं प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? मग ईशान्य भारतातील कोणती? तर वंदे भारत. आणि कुठून तर आसाममधून गुवाहाटी पासून ते जलपाईगुडी पर्यंत गेलेली आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? चला पुढं.
MV एक्सप्रेस. काय आहे? MV एम्प्रेस. सॉरी, काय आहे? MV एम्प्रेस आहे. एम्प्रेस. मग MV एम्प्रेस काय आहे? तर भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज आहे. काय आहे? भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज आहे. आपल्याकडे इंटरनॅशनल फ्लाइट्स होत्या, आपल्याकडे सगळं होतं, परंतु आपल्याकडे इंटरनॅशनल सी रूटच्या माध्यमातून कोणतीही अशा प्रकारची क्रूज नव्हती. पण आता ह्या स्वरूपामध्ये इंटरनॅशनल क्रूज पण आपण स्टार्ट केलेली आहे. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला सर्वानंद सोनेवाल हे जे आपले जलमार्ग मंत्री आहे, यांनी 5 जून 2023 रोजी चेन्नई इथे MV एम्प्रेस काय आहे? मर्चंट वेसल्स MV एम्प्रेस ज्याला आपण म्हणतो, या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूज जहाजाला काय दाखवला आहे? हिरवा झेंडा दाखवलेला आहे. त्यामुळे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे की काय की MV एम्प्रेस हे सध्या चर्चेमध्ये आहे का आंतरराष्ट्रीय स्वरूपातलं असलेलं आपल्याला काय आहे? हे एका प्रकारचं जहाज आहे विच आर टेकिंग फ्रॉम द चेन्नई, आणि त्या प्रकारचं असलेलं तुम्हाला जिथं सोडायचं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ते तिथं ड्रॉप करू शकतं. कारण की इतके दिवस फक्त आपल्याकडे काय होतं? मालवाहू जहाजा होत्या, परंतु मालवाहू जहाजाच्या व्यतिरिक्त पॅसेंजरची असलेली वाहतूक होणं काय आहे? गरजेचं आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा प्रकारे चेन्नई ते श्रीलंकेतील हम्बनटोटा, त्रिकोमाली आणि कणके संतू आहे अशा प्रकारच्या बंदरापर्यंत प्रवास करणार आपल्याला दिसून येणार आहे. आलं लक्षात? मग लक्ष ठेवायचं MV एम्प्रेस काय आहे? MV एम्प्रेस नाव त्याचं आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? चला पुढची असलेली आपल्याला एक समिती बघायची आहे. त्या समिती फार महत्वाची आहे. तर कोणती? BP कानुगो समिती. काय आहे? BP कानुगो समिती. कानुनगो काय? कानुनगो समिती आहे. मग अशा प्रकारचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की BP कानुनगो समिती ही कशासाठी आहे? तर लक्ष ठेवायचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमन केलेल्या जाणाऱ्या संस्थांसाठी ग्राहक सेवा मानकांचे पुनर्विलोकन करण्यासाठी RBIने मे 2022 मध्ये माजी डेप्युटी गव्हर्नर BP कानुनगो यांच्या अध्यक्षतेखाली काय केले आहे? या प्रकारची समिती स्थापन केली आहे. आणि हिचं एक काम असणार आहे की भारतातील असलेल्या कोणत्याही प्रकारच्या असलेल्या ज्या काही सर्व्हिसेस आपण SBIच्या माध्यमातून किंवा सॉरी RBIच्या माध्यमातून देत आहोत, त्याच्यामध्ये कन्झ्युमर टू बँक याच्यामध्ये रिलेशन हे चांगलं असायला पाहिजे. फॉर दॅट रिझन्स ही समिती स्थापन केली आणि हिला ओव्हरलुक करायला सांगितलं की नेमकं कसं चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, किंबहुना कोणत्या गोष्टीचं तिथं असलेलं आपल्याला करावं लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी यांनी काय केलेले आहे? त्या पद्धतीच्या असलेल्या गोष्टी स्थापन केलेल्या आहेत. त्यामुळे लक्ष ठेवायची की BP कानुगो ही जी समिती आहे ती कशासाठी आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्थापन केलेली दिसून येते. आलं लक्षात? चालायचं पुढं. चला पुढचं आहे RBIचा असलेला आंतरराष्ट्रीय डॅशबोर्ड. काय आहे? आंतरराष्ट्रीय डॅशबोर्ड. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आंतरराष्ट्रीय डॅशबोर्ड हे कोणी इनिशिएटिव्ह केलं आहे? तर त्या प्रकारचा RBIने केलेला दिसून येते. भारतातील आर्थिक समावेशकच्या प्रगतीचे परीक्षण आणि मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकने त्या प्रकारचे असलेले शक्तिकांत दास जे आहे तर त्यांनी जून 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय नामक एक आर्थिक समावेशक डॅशबोर्ड तयार केलेला आहे. आर्थिक समावेशक डॅशबोर्ड म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये आपण जर फॉर एक्झाम्पल एक सामान्य ग्राहक म्हणून तुम्ही जर बँक सिस्टीम मध्ये जोडल्या गेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला बँकेच्या माध्यमातून काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात नसेल किंवा काही गोष्ट असेल तर तिथं एका प्रकारचं असलेलं तुम्ही कंप्लेंट पण फाईल करू शकता. म्हणजे आपण तिथं इन्क्लुझिव्हनेस आहे की नाही हे आपण डायरेक्टली RBIला रिपोर्ट करतो. कारण कधी कधी काय होतं, आपण बँकेमध्ये जातो पण बँकेकडनं सर्व्हिस भेटत नाही, बँकेचे काही प्रॉब्लेम्स आपल्याला कोणाला सांगावं हे कळत नाही. तर अशा स्वरूपातला एक डॅशबोर्ड तयार केलेला आहे की वेबसाईट तयार केली, तिथं डायरेक्टली यू कॅन फाईल युअर कंप्लेंट्स और यू कॅन give the kind of a suggestions to the RBI also. आणि त्या पद्धतीचं असलेलं हे ओपन टू ऑल असणारं हे आंतरराष्ट्रीय डॅशबोर्ड कोणी तयार केलेलं आहे? तर लक्ष ठेवायचं ते RBIने केलेलं आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे RBIचं असलेलं कार्य आपल्याला तिथं दिसून येणार आहे. पुढं उत्तर प्रदेशाची रामलँड योजना. काय आहे? रामलँड योजना. आता नावातच आहे, UP मध्ये आता सगळ्यांना माहिती आहे की जागतिक स्तरावरचं असलेलं आपलं मंदिर तयार होते प्रभू रामचंद्र यांचं, आणि त्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस ह्या योजना जी आहे ती पर्टिक्युलर जी तुमची बनवली होती ती कशासाठी आहे?
तर पर्टिक्युलर तुमचं असलेलं उत्तर प्रदेशमध्ये ज्या काही गोष्टी इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज होणार आहे फॉर दॅट द प्रोडक्शन्स आणि त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून, तर तिथं आपल्याला होणं गरजेचं आहे. मग अयोध्याला जागतिक स्तरावर प्रमुख पर्यटनाचे आकर्षण म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी युपी सरकारने रामलँड नावाचा काय केलेला आहे, थीम पार्क तयार करण्याची योजना आखलेली आहे. आणि कॅलिफोर्नियाच्या लोकप्रिय डिझनीलँड पासून प्रेरित होऊन रामायणामधील घटनांवर आधारित असलेले त्या सगळ्या गोष्टी तिथं काय करणार आहे, डेव्हलप करणार आहे. म्हणजे एका प्रकारचं असलेलं लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचं आहे, सोबतच त्या स्वरूपातलं असलेलं मंदिराबद्दल असलेली माहिती, त्यासोबतच रामायणामध्ये घडलेल्या गोष्टी ह्या सामान्य रूपी लोकांना चांगल्या पद्धतीने कळाव्या, त्याच्यासारखं डिझनीलँड सारखं असलेलं हे काय आहे, रामलँड आपण तयार केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग हे कुठं आहे, तर युपी मध्ये आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा लक्षात. आता शेवटचं बघूया काय आहे, अटल भूजल योजना. काय आहे, अटल भूजल योजना. अटल भूजल योजना सध्या चर्चेमध्ये आहे. का, तर अटल भूजल योजना तिच्या मूळ 2025 असलेल्या समाप्ती तारखेनंतर अतिरिक्त अजून किती वर्ष चालू होणार आहे, 2 वर्ष चालू होणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे लक्ष ठेवा. अटल भूजल योजना कधी स्टार्ट झालेली आहे, तर 25 डिसेंबर 2019 ला झालेलं आपल्याला दिसून येते. मग आता ह्या योजनेचं असलेलं काम काय असणार आहे, तर त्या प्रकारचं असलेलं भूजलाचं शाश्वत व्यवस्थापन करणे आणि सोबतच त्या प्रकारच्या असलेल्या काही गोष्टीचं असलेलं मेजरमेंट करणे. जसे की आपण म्हणतो की आपल्याकडे जी युटिलिटी ऑफ वॉटर आहे ते कुठेतरी प्रिझर्व होताना दिसत नाहीये. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मॅनेजमेंट करण्यासाठी भूजल योजना आपण तयार केली होती. ती कधीची होती, 2019. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ह्या महिन्याचं करंट अफेअर्स थोडं कमी होतं, त्यामुळे आपण ह्या गोष्टी आपण इतक्या जेवढ्या महत्वाच्या आहे त्या सगळ्या डिस्कस केलेल्या आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. भेटूया पुढच्या असलेल्या संदर्भामध्ये ऑगस्ट महिना आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिना. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच, बाय.